Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. नक्षल चळवळीतला जहाल नक्षली नेता म्हणून ओळखला जाणारा सोनू उर्फ भूपती याने आपल्या 60 साथीदारांसोबत महाराष्ट्रातील गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलेलं आहे. गेल्या अनेक दशकांमधील नक्षल चळवळीमधील इतक्या मोठ्या नेत्याची आणि त्याच्या साथीदारांची आत्मसमर्पण पोलिसांसमोर करण्याची ही सगळ्यात मोठी कारवाई मानली जात आहे. सोनू उर्फ भूपती हा 1980च्या दशकामध्ये नक्षल चळवळीमध्ये सामील झाला होता. त्याचा संपूर्ण परिवार जो आहे तो या नक्षल चळवळीमध्ये होता. 2025 वर्षाच्या सुरुवातीलाच त्याची जी पत्नी आहे तारक्का, तिने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर गडचिरोली येथे आत्मसमर्पण केलं होतं. त्यानंतर आता सोनू उर्फ भूपती जो नक्षल्यांचा मोठा जहाल नेता मानला जातो, त्यांनी त्याच्या 60 साथीदारांसह महाराष्ट्र ते गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलेलं आहे. खरं तर जो भूपती आहे तो जहाल नक्षलवादी आणि नक्षलवाद्यांचा थिंक टँक म्हणून ओळखला जायचा. गेल्या अनेक दशकांमध्ये त्यांनी दंडकारण्यामध्ये मोठ्या नक्षली कारवायांना मध्ये जो आहे तो सहभागी झालेला होता. अनेक जे पोलिसांवरील मोठे हल्ले आहे त्या हल्ल्याचा मास्टरमाइंड म्हणून जो भूपती आहे तो ओळखला जायचा. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, ओडिसा, झारखंड, तेलंगणा या राज्यांमध्ये तब्बल 10 पेक्षा जास्त कोटी रुपयांचं बक्षीस जे आहे ते त्याच्या भूपतीवर होतं. मोस्ट वॉन्टेड म्हणून तो ओळखला जायचा. अखेर महाराष्ट्र पोलिसांसमोर त्यांनी जे आहे ते सरेंडर केलेलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर त्यांनी सरेंडर केलेलं आहे, आत्मसमर्पण केलेलं आहे. नक्षल अभियानामध्ये आतापर्यंतच्या चळवळीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये नक्षल्यांनी आणि त्यांच्या प्रमुख नेत्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण करण्याची ही पहिलीच वेळ आहे. एकंदरीतच आपण बघितलं तर जो भूपती आहे त्याचा भाऊ किशनजी होता, तो पश्चिम बंगालमध्ये सुरक्षा दलाच्या चकमकीमध्ये 2011 मध्ये ठार झाला होता. त्यानंतर जो भूपतीची पत्नी तारक्का हिने सुद्धा याच वर्षामध्ये सुरुवातीला देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आत्मसमर्पण केलं होतं. तर कुठेतरी या भूपती याच्या आत्मसमर्पणामुळे आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या आत्मसमर्पणामुळे राज्यातील नव्हे तर देशातील नक्षल चळवळीला मोठा हादरा बसलेला आहे. कुठेतरी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्ट केलं होतं की 31 मार्च 2026 पर्यंत या देशातून नक्षल्यांचा जो आहे तो खात्मा करण्यात येईल. नक्षल चळवळ जी आहे ती संपवण्यात येईल. त्याच दृष्टीने या संपूर्ण चळवळीमधील जो एक मोठा नेता होता सोनू उर्फ भूपती, त्यांनी आत्मसमर्पण केलेलं आहे. या आत्मसमर्पणाला एका नक्षल चळवळीला मोठा हादरा मानला जातो आहे. तसेच महाराष्ट्रासह गृह विभाग, केंद्रीय गृह मंत्रालय, सुरक्षा दलाचं मोठं यश हे मानलं जात आहे. त्यामुळे कुठेतरी भूपतीने आत्मसमर्पण केल्यानंतर नक्षल चळवळीमध्ये आता संपायला आली नक्षल चळवळ असं म्हणायला वावगं ठरणार नाही. कारण आपण बघितलं गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातील एकेकाळचा सगळ्यात नक्षल प्रभावित परिसर समजला जाणारा गडचिरोली या ठिकाणी मोठे मोठे उद्योग येऊ घातलेले आहेत, मोठ्या मोठ्या कंपन्या येऊ घातलेल्या आहेत. तर कुठेतरी तिथल्या स्थानिकांना रोजगाराच्या मोठ्या संधी त्या ठिकाणी उपलब्ध झालेल्या आहे. त्याचमुळे कुठेतरी नक्षल्यांचे जे नेते आहेत, जे नक्षल चळवळीतले लोक आहेत, ते आता मुख्य प्रवाहात येऊ शकत आहेत. एक आवर्जून सांगायला हवं की सोनू उर्फ भूपती यानेच गृह विभागाला शस्त्रसंधीचा जो हे आहे प्रस्ताव आहे तो दिलेला होता. कुठेतरी शस्त्र टाकून जे एक बोलण्याची संधी आहे ती त्या ठिकाणी ठेवावी असा प्रस्ताव त्यांनी ठेवला होता. परंतु केंद्रीय गृह मंत्रालयाने तो प्रस्ताव धुडकावून लावला होता. त्यामुळे सोनू उर्फ भूपती आणि त्याच्या सहकाऱ्यांचे सर्व जे मार्ग आहे चळवळीतले ते बंद झालेले होते. त्यामुळेच कुठेतरी जो भूपती आहे त्यांनी महाराष्ट्र पोलिसांसमोर आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात यांच्यासमोर गडचिरोली पोलीस मुख्यालयामध्ये समर्पण केलेलं आहे, आत्मसमर्पण केलेलं आहे.
गेल्या 2 दशकामध्ये महाराष्ट्रातील गडचिरोली या ठिकाणी 700 पेक्षा अधिक जहाल नक्षल्यांनी आत्मसमर्पण केलेलं आहे। परंतु सोनू उर्फ भूपती याच्यासोबत 60 साथीदारांनी केलेलं आत्मसमर्पण हे आतावरच्या इतिहासामध्ये सगळ्यात मोठं आत्मसमर्पण म्हटलं जात आहे। कुठेतरी या आत्मसमर्पणामुळे इतक्या मोठ्या नक्षली ज्या जहाल नेता जो थिंक टँक होता त्याच्या आत्मसमर्पणामुळे कुठेतरी नक्षल मोहीम आता मोडकळीस आली आहे असं म्हणायला हरकत नाही आहे। योगेश पांडे, नागपूर, मुंबई तक।